मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी बीड लोकसभेच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला होता। परंतु आता समाजाच्या भावनेचा आदर करत तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार माघार घेत असल्याचे गंगाधर काळकुटे यांनी म्हटले आहे। गंगाधर काळकुटे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बीड लोकसभेच्या निवडणूक रिंगणात एकच खळबळ उडाली होती। परंतु आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गंगाधर काळकुटे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेत माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी समाज भावनेचा आदर करून आपण हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी म्हटले आहे। बाईट गंगाधर काळकुटे। फॉर्म मी माझ्या वैयक्तिक स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून आणि लोकशाहीतला अधिकार म्हणून मी फॉर्म भरला होता। परंतु सकल मराठा समाजाच्या भावनेचा आदर करून आणि मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सूचनेचा पालन करून मी आज उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। आणि जी समाजाची भूमिका असेल, जी मनोजदादा जरांगे पाटलांची भूमिका असेल, त्या भूमिकेशी मी कायम प्रामाणिक राहणार आहे। आणि मराठा समाज आणि मराठा आरक्षणासाठी अशी एकच काय अशा 100 उमेदवाऱ्या मी मागे घेण्यासाठी किंवा कुठलीही निवडणूक न लढण्यासाठी कायम कटिबद्ध आहे। कोणी सांगितलं होतं नेमकं? आणि जरांगे पाटील म्हणाले की मला दवाखान्यात सोडायला आले होते आणि अचानक त्यांना कुणीतरी सांगितलंय की असं म्हणजे तुमच्या पाठीमागे कुणीतरी आहे असं सांगितलं? कोण आहे तुमच्या मागं? माझ्या मागं सर्वसामान्य मराठा समाज आहे। बीड जिल्ह्यातले जे स्वाभिमानी मराठा बांधव आहेत ते आहेत। कारण दोन्ही उमेदवारांनी सगळे सोयऱ्याच्या आदेशाबद्दल जे प्रमुख पक्षाचे 2 उमेदवार आहेत त्यांनी काही भूमिका जाहीर केली नव्हती आणि 50%च्या आतल्या ओबीसीच्या आरक्षणाबाबतही ते काहीच बोलले नव्हते। म्हणून आम्ही उमेदवारी भरली होती। आणि याचा परिणाम असा झाला की कालच्या एका आध्यात्मिक कार्यक्रमात हे दोन्ही उमेदवार पाटलांना भेटलेले आहेत आणि मला वाटतं त्यांनी पाटलांच्या कानात नक्की सांगितलं असेल की सगळे सोयरेच्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे आणि 50%तल्या ओबीसीच्या आरक्षणाला त्यांचा पाठिंबा आहे। हे मी काल तिकडे नव्हतो, परंतु वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या माध्यमातून त्या सगळ्यांना एकत्र पाहिल्यानंतर मला पुन्हा वाटलं की चला आता मराठा समाजाचं भलं होतंय। आणि म्हणून मी त्या दोन्ही उमेदवारांकडून आशा करतोय की पाटलांना दिलेला शब्द पाळावा आणि आचारसंहिता संपल्यानंतर मराठा आरक्षण 50%च्या आतून ओबीसीमधून मिळावं आणि सगळ्या सोयऱ्याची आदेशाची अंमलबजावणी व्हावी यासाठी ते दोघं प्रयत्न करतील। म्हणून मी माझी उमेदवारी अर्ज आज माघार घेतो आहे आणि निश्चितपणे मनोजदादा जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यात आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यात मी कायम सोबत असेल। जी समाजाची भूमिका असेल त्या समाजाच्या भूमिकेशी मी कायम सोबत असेल। लोकसभा पाटलांनी स्पष्ट सांगितलं।